बैठकीचा विषय जो आहे तो संघटना बाबतीत चर्चा आहे आणि लवकरच या संदर्भामध्ये बैठक संपन्न झाल्यावर याबाबत मी माझी टिप्पणी करेल. सपकाळ साहेब, भिवंडीमध्ये काँग्रेसमध्ये जे आले होते भारतीय जनता पार्टीकडनं ते महापौर झालेले आहेत. चर्चा खूप सुरू आहे की काँग्रेसनं भाजपचा माणूस सोबत घेऊन महापौर त्यांना बसवलं. मला हे जर भारतीय जनता पक्षानं जर इतर कोणत्या पक्षाचा घेतला असता तर त्याला मास्टर स्ट्रोक म्हटलं गेलं असतं. मात्र काँग्रेसनी भारतीय जनता पक्षात उभी फूट पाडली आहे. भाजपचा विचारांचा त्याग करून, भाजपचा पक्षाचा त्याग करून त्यातील काही नगरसेवक हे आमच्या सेक्युलर फ्रंटमध्ये ते आले होते आणि सेक्युलर फ्रंटच्या सर्व नगरसेवकांनी एकमताने त्यांचं नाव सुनिश्चित केलं आहे. त्यामुळे भाजपमध्ये फूट पडलेली आहे आणि काँग्रेसच्या नेतृत्वात काँग्रेस प्रणित आघाडीचा महापौर आणि उपमहापौर भिवंडीमध्ये झाला आहे. पण भिवंडीमध्ये जे होतंय म्हणजे एकीकडे भाजपने असं केलं तर तुम्ही त्यांच्यावरती टीका करता, पण आता तुम्ही त्याचीच पुनरावृत्ती करता. आम्ही भारतीय जनता पक्षाचे घोडेबाजाराच्या माध्यमातून आम्ही नगरसेवक फोडलेले नाहीत. आम्ही कुठल्याही प्रकारची धाक दमट याही अनुषंगानं त्यांचे नगरसेवक फोडलेले नाहीत. आम्ही ईडीचा किंवा पोलिसांचा भीती दाखवून त्यांना आम्ही फोडलेलं नाही. तुम्ही करता ते लोकशाही आणि ते करतात ते ठोकशाही. आपला तो बाब्या लोकांचं ते कार्ट असं काही दिसतंय का? नाही नाही नाही, याच्यामध्ये सरळ सरळ विषय आहे. भारतीय जनता पक्षला त्यांचे नगरसेवक सांभाळता आले नाही, हे जो मुद्दा आहे हा आपल्या ठिकाणी थोडक्यात जो जिताव सिकंदर अशा प्रकारचा एक शब्द जो आहे राजकारणामध्ये आता परवलीचा होत चालला. आमचा त्याच्यावर विश्वास नाही. सत्तेसाठी वाटेल ते करण्याकरता आम्ही तयार नाही. आमच्याजवळ जो आलेला प्रस्ताव होता तो भारतीय जनता पक्षामधला एक वेगळा गट स्थापन होऊन तो भाजपला सोडून हा त्या आघाडीमध्ये येत होता. आम्ही त्यांना काँग्रेसमध्ये घेतलेलं नाही. आमच्याजवळ 30 नगरसेवक होते. 30 नगरसेवकांनी कोणाला पाठिंबा द्यावा हा आमच्या समोरचा असणारा विकल्प होता. आम्ही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेलाही पाठिंबा देऊ शकत नव्हतो आणि आम्ही भारतीय जनता पक्षालाही पाठिंबा देण्याचा काही प्रश्न नाही. त्यामुळे आमचे 30 सर्वाधिक नगरसेवक हे भिवंडीमध्ये निवडून आले. मात्र 16 मतांचा अभाव हा बहुमतासाठी आमच्याजवळ होता, जादू आकड्यासाठी होता. करिता हे आघाडीचं राजकारण आम्हाला भिवंडीत करावं लागलं. SIR एप्रिल पासून राज्यात सुरू होणार आहे. राष्ट्रीय निवडणूक. फक्त एक प्रश्न, चंद्रपूरमध्ये तुमचा महापौर बसवता तुम्हाला आला नव्हता, सगळ्यात जास्त नगरसेवक तुमचे होते, असं असताना तिथं बसवता आला नव्हता, त्याचं उट्ट इकडे काढून घेतलं असं एक प्रकारे म्हणायचं आपण. आम्ही 27 चंद्रपूरमध्ये होतो आणि आम्हाला तिथला जो 32चा आकडा आहे हा साध्य करण्याकरता आमच्याजवळ 5 ची कमतरता होती. आम्ही 4ची गोळाबेरीज केली, मात्र 31पर्यंत पोहोचलो. त्या ठिकाणी आमचा जो मित्रपक्ष आहे उभाटा यांनी थेट भारतीय जनता पक्षाला मतदान केलं. त्यामुळे आमच्या मित्रपक्षाने आम्हाला जर मतदान केलं असतं तर चंद्रपुरातही आमचा झाला असता. आमचा होऊ शकला नाही हे खरं आहे. मात्र आम्ही भाजपला पाठिंबा दिला नाही, किंबहुना आम्ही त्या ठिकाणी शेवटपर्यंत राहिलो. केवळ 1 मताने त्या ठिकाणी आमचा पराभव झाला. MIM पण भाजपसोबत गेलं, उभाटा पण भाजपसोबत गेलं, करिता त्यांचा विजय त्या ठिकाणी झाला. सर, तुमचा इतका विरोध होता, राहुल गांधी पण विरोध करत होते, मात्र आता एप्रिल पासून राज्यातच SIR ला सुरुवात होणार आहे. भारतीय जनता पक्ष, निवडणूक आयोग ही लोकशाही गोंडाळून ठेवण्याकरता पुढे निघालेली आहे. त्याचंच ते एक घोतक आहे. टिपू सुलतानच्या ह्याच्यावरती जे आहे, नितेश राणे हे सांगतात की जे लोक टिपू सुलतान यांचं नाव घेतात त्यांना इस्लामाबाद आणि दुसऱ्या देशात जे आहेत पाठवायला ते रेडी आहेत, ते तिकीट्स द्यायला. त्यांची नोकरी जी आहे ती तीच आहे. प्रत्येक मुद्द्यामध्ये भारत पाकिस्तान करणं, प्रत्येक मुद्द्यामध्ये हिंदू मुसलमान करणं, प्रत्येक मुद्द्यामध्ये मराठा OBC करणं, धर्मवाद आणि जातीवाद करून, पोलरायझेशन करून एकता आणि अखंडता भारताची विचलित करण्याकरता काही नेमून दिलेले लोक आहेत. त्यातलंच ते एक नाव आहे. सपकाळ साहेब, तुम्ही टिपू सुलतानच्या वादानंतर जो पडदा टाकण्यासाठी तुम्ही दिलगिरी व्यक्त केली होती, त्या दिलगिरीनंतर तुम्ही पहिल्यांदा पक्षाच्या श्रेष्ठींसोबत भेटत आहात. या अनुषंगाने काही श्रेष्ठींनी तुम्हाला यापूर्वी काही बोलणं झालं होतं का? तुम्ही दिलगिरी माझ्या वक्तव्याला दहचा माग करून ते पुढे आणण्यात आलं होतं. हे एकंदरीत असणारी माझी जी भूमिका आहे किंवा जी वस्तुस्थिती आहे ती पक्षात माझ्या सर्वांना मान्य आहे, किंबहुना ती सर्वांनाच मान्य आहे. एका शब्दावरून खोडसाळपणा जो केला गेला तो अत्यंत चुकीचा आहे. मला विचारलेला प्रश्न, मी दिलेलं उत्तर यामध्ये कुठेही तुलना करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि धचा माग करण्याचं जे भारतीय जनता पक्षाचं राजकारण आहे, नाक ते पुढे आलं आणि शिवाजी महाराजांच्या अनुषंगानं मी कोणाशी त्यांची तुलना केलेली नाही. तुलना करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राज्यसभेमध्ये काँग्रेस एक जागा मिळणार आहे.
त्यावर महाविकास आघाडीची आणि इंडिया अलायन्सची बैठक होईल आणि त्यामध्ये आम्ही मित्रपक्ष बसून याबद्दल चर्चा अंती निर्णय घेऊ. शरद पवारांना काँग्रेस सपोर्ट करणार आहे का? काँग्रेस सपोर्ट करते का शरद पवारांना? नाही, आता चर्चेच्या आधी कोणत्याही प्रकारचं विधान करणे चुकीचं आहे. सबका साथ आजमध्ये बोलणं होणार आहे. आज त्या अनुषंगाने नाही, काही चर्चा जी आहे ही पहिले आघाडी पक्षांमध्ये चर्चा होणं अपेक्षित आहे. आघाडी पक्षात चर्चा झाल्यानंतर जरूर आम्ही पक्षश्रेष्ठीची त्या संदर्भामध्ये बोलू. महाविकास आघाडी फुटणार नाही ना? महाविकास आघाडीकडे एक कमीत कमी येईल असं म्हणायचं का? कारण 47 आहेत तुमच्याकडे. एकमेका सहाय्य करू अवधगे धरू सुपंत या मार्गाने इंडिया अलायन्सला महाराष्ट्रामध्ये जाण्याची आवश्यकता आहे. आज AI समिट मध्ये इंडियन युथ काँग्रेसने प्रोटेस्ट केला आहे. कपडे काढून तिथं आंदोलन केलं. कपडे काढून आणि PM कॉम्प्रोमाइज झाले या नारा देऊन हे केलंय. भाजपचं सांगणं आहे की अँटी इंडिया जे प्रोटेस्ट आहे. एक फोन येतो आणि नरेंद्र मोदीजी सिलेंडर होतात यावर बोलायला काही तयार नाही. ते त्यांचे जे टी शर्ट होते हे पोलिसांनी काढून घेतले. वास्तविक पाहता टी शर्ट काढून घेत असताना दुसरे टी शर्ट त्यांना द्यायला पाहिजे होते. पोलिसच जर भारतातल्या नागरिकांना अर्धनग्न जर करत असतील तर मोदींची इज्जत जी आहे ती काही भारतीय नागरिकांपेक्षा खूप मोठी आहे. ती वाचवण्याचा असा केविलवाना प्रयत्न त्यांनी करू नये. काँग्रेस कोणाला राज्यसभावर पाठवणार आहे सर? नाही, याबाबत अजून कुठली चर्चा नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा कारण की शरद आज पवारांना संजय राऊत सपोर्ट करतायत. चर्चा झाल्यावर याबद्दल बोलणं उचित राहील. उद्धव ठाकरे सांगतात ते चर्चा झाल्यानंतर याबद्दल बोलणं उचित राहील. तर डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताने हे सांगितल्यामुळं ते धमकी दिल्यामुळं युद्ध थांबवलं असं म्हटलेलं आहे. वारंवार नरेंद्र मोदीच्या बद्दल डोनाल्ड ट्रम्प बोलतात आहे. मात्र आपली 56 इंचाची तथाकथित छाती यावर काही बोलायला तयार नाही. हे भारताचं दुर्दैव आहे. Thank you थँक्यू. so much. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.